तर रामकृष्ण अरे भावांनो आणि बहिणींनो, पप्पाला म्हणलं आता घरीचे म्हटलं मी तुम्हाला काय काम सांगायचं ते सांगा म्हटलं, आता काम करून टाकायचं म्हणलं खप्पाखप सगळी. पप्पा म्हणे काही नळ्या काढायचे म्हणे झाडावरून आणि ते धुवायचे म्हणे आपल्याला. एका ठिकाणी गंज घाल म्हणे, तर आम्ही ॲसिड बिसिड काढली होतो. ॲसिड कालवलं, धुवायचं काम चालू होतं. ॲसिड लय खतरनाक, थोडं तोंड लांबच ठेवावं लागतं बरं त्याच्या बसून, डायरेक्ट वाफा फेक येतं ते. नळ्या वेळा धुवायचं काम चालू होतं, तेवढं दुपार झाली भाऊ. आई साहेबांनी आवाज दिला, अरे म्हणे तुम्हाला जेवायचं आहे का नाही म्हणे काही, इकडे मस्त शेवायचं भात करत आई साहेबांनी. तो दबकडून दाबला, परत काम सुरू झालं बरं का आपलं आलं. पप्पा मी अरे तो पंप भरून ठेवलाय म्हणे तो वाटायचा. म्हटलं काय हो म्हणणे, म्हणे मकात मारायचं. म्हटलं कोणची मकात आत्ता काढली म्हणलं आपण, मका कुठं उगली म्हणलं. अरे म्हणे इकडं वावर तू गेली म्हणे आपल्या कांद्याची ते लावायची तिथं. म्हटलं बरं आहे भाऊ चला, जरा डोके आणि ते औषध मारून. मग काय डोके औषध मारू लागलं, तेवढ्यात निम्म्यात पंप गेला संपून. म्हटलं चला पंप भरायला भाऊ. पंप भरायला आलो घरी. आणि तुम्हाला एक सांगतो पब्लिक, औषध आहे मी दररोज घेतो बरं का 5-5 ml. सर्दी खोकल्या करता एकदम स्पेशल औषध आहे, तुम्ही पण घेत जा. त्याचं नाव सांगू तुम्हाला, त्याचं नाव गोल आहे गोल. दररोज घेत जा बरं का 5-5 ml. काय नाही काय होत नाही त्यांनी, पुरं शरीर साफ होतं बाकी काहीच होत नाही. बरं चालेल पंप भरू द्या, जातो आता औषध मारायला मी परत. ती मका परत निम्म उतरली होती भाऊ. औषध बिवषध मारून झालं, चाललोय घरी. अंधारात पडलाय पार. जय श्रीराम.